पवन आणि सूरज. पवन आणि सूरजची सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली. तर पहिल्या षटकाला प्रारंभ होतोय आणि सलामी गोलंदाज स्वयंभू पायगाव संघाचा तेजस. 4 षटकांचा निर्धारित सामना पहिल्या षटकाला प्रारंभ होते. पंचांकडे गाड घेताना पंच अधिकृत सामना सुरू होण्याचा संकेत देतात. तर पहिल्या षटकाला आरंभ होतोय तेजस. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं. पहिला चेंडू विकेट घेण्याचा प्रयत्न, मात्र लाईन पासून थोडीशी बॅट आपण विभक्त पाहतोय. लाईनअप करू शकला नव्हता. मिडलला बॅट चेंडू निश्चित घेता आला नव्हता. फलंदाजाला थोडासा अंदाजबंदी घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू बॅट मध्ये संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू धावसंख्या असते रे. फटका मारण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते तुमचं फुटवर्क. पुन्हा एकदा तेजस. आता मात्र निश्चित थोडासा आखूड टप्प्याचा चेंडूला शॉर्ट ऑन पुल केलंय. चेंडू मिड ऑन सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतो. 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडूला आउटफील्ड मधून कलेक्ट केलं जातं. मात्र तोपर्यंत वेळ आहे ती 2 धावा घेण्याची आणि या 2 धाव्याने गावठी उळे संघाचं अकाउंट ओपन होते. धावसंख्या होते ती बिनबाद 2. पवन याच्या बॅटमधून आपण पाहतोय 2 धावा. 4 षटकांचा निर्धारित सामना आहे. पहिल्या षटकाला आरंभ. पुन्हा एकदा तेजस. राईट मोरचा मारा. या ठिकाणी मात्र निश्चितच खराब फेक. पंच भीमार. नो बॉलचा इशारा पंचांकडे येतोय. चेंडू ट्रॅव्हल होतो, प्रवास करतोय थर्डमॅन सीमारेषेकडे. आउटफील्ड मधून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. बघूया कंप्लीट किती धावा केलेल्या आहेत. मला वाटतं 3 धावा या कंप्लीट झालेल्या आहेत. पंच नो बॉलचा इशारा देतात. 3+1 अशा एकंदरीत 4 धावा या ठिकाणी अर्जित केल्या जातील. या 4 धावाने संघाची धावसंख्या होती ती 6. आणि पुढचा चेंडू निश्चितच एक मेजवानीचा चेंडू असेल, फ्रीट असेल. अक्रॉस द लाईन. थोडं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केलं जातं. चेंडू ऑन साईडला जातोय. शॉर्ट मिड विकेटला चेंडू क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं केलं जातं. मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या 1 धावाने पुढे सरकते ती 7. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. चालू सामना मित्र आपण 2 दिग्गज संघामधून पाहतोय. स्वयंभू पायगाव विपक्ष गावदेवी होळी. भिवंडी तालुक्यातील एक नामांकित दर्जेदार संघ आहेत. अतिशय सुंदर फेक. अप्रतिम चेंडूची फेक झाली होती. प्लॉखोलमध्ये चेंडू आपण पाहिला होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न व्यवस्थित रेशन पाहायला मिळलं होतं. चेंडू जागेवर राहतोय. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. एक वेगवान चेंडू होता. आज निश्चित या स्पर्धेमधून आपण पाहिलं व्हॉइस ऑफ ठाणे. ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज, त्याचबरोबर कल्याण परिसरातील नामांकित समालोचक. या ठिकाणी मात्र चेंडूला पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न. चेंडूच्या बॅट पासून थोडीशी बॅट विभक्त आपण पाहतो. लाईनअप करू शकला नव्हता. मिडलला बॅट चेंडू निश्चित घेता आला. फलंदाजाला निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. पहिलं षटक अतिशय चांगला हाताळतो गोलंदाज तेजस. धावसंख्या अजूनही स्थिर आहे ती 7. चेंडूला सुंदरसा ऑन ड्राईव्ह, अतिशय चांगला फटका. मात्र ग्राउंड मध्ये तिथे सूर्यकाचं क्षेत्ररक्षण आपण दीप पाहतोय. मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धावेने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संत सुरुवात आपण पाहतोय. सज्जाची कामगिरी निश्चितच धावपळकावर दिसत नाहीये. जरी ॲडव्हान्टेज ऑप्शन आपण पाहतोय, फलंदाज कुठला बाद झाला नाही. मात्र ज्या धावा ज्या पद्धतीने हव्या होत्या तशा मात्र निश्चित धावपळकावर दिसत नाहीये. धावसंख्या फक्त आणि फक्त 7. अर्थातच या पॉवर प्लेच्या षटकामध्ये या ठिकाणी पॉवर पेश होते ती गोलंदाजाची. यस दापोडे दोन्ही संघ कर्णधाराने आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीशी संपर्क साधायचा आहे. पहिल्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल. भले कुठला फलंदाज बाद करण्यामध्ये यश आले नाही, परंतु मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं आणि षटकामध्ये फक्त 8 धावा दिलेल्या आहेत. एक चांगली गोलंदाजी आपण तेजस याची पहिली संघटनेकडे विश्वास, त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी. सुरेख सुंदर. या ठिकाणी कोणाची तरी बाईक किंवा बुलेटची चावी आहे आमच्याकडे आलेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडीशी संत सुरुवात गवळी ओळी संघाची आपण पाहतो. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरा. गोलंदाजी दुरा सांभाळतोय जितू. संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्प कार्ड आहे जितू. क्रिकेट फेस्टिवल पाहतो, क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतो, क्रिकेटचा बिग शो पाहतो, क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय.
अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट एक लावण्याचं स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. जितू रायटम ओरचा मारा या ठिकाणी मात्र चेंडू थोडंसं फोर्स केले. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. बघूया एक्झिट काय करते. आउटफील्ड मधून अप्रतिम जेल वेल जज कॅच. फलंदाज या ठिकाणी फेल होतोय. सामन्यामध्ये फेरबदल केलेला आहे. यानंतर जो सामना होईल तो बंद्र्या मारुती काल्हेर आणि ब्राह्मणदेव भाटाळे. बंद्र्या मारुती काल्हेर आणि ब्राह्मणदेव भाटाळे दोन्ही संघ कर्णधाराने टॉससाठी तयार राहायचं आहे. चितू याच्या पहिल्याच चेंडूवर आपण ब्रेक पाहतो. अतिशय या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय चांगला फटका आपण पाहिला सुरेजच्या बॅट मधून. यस महेश भाऊ जोशी जर कुठे असतील तर आपणास विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे सर्व विनोदजी पाटील तसेच आरडी स्पोर्ट्स ओळी याच्याने विनंती करतो की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. ओळी गावातील कोणी वरिष्ठ नागरिक समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सरपंच जर कोणी असतील तर सर्वांना मी विनोदजी पाटील याच्या वतीने विनंती करतोय की आपलं सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय. विनंती करतो की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जितू याला स्वीप करण्याचा प्रयत्न. धावबाची संधी होती. एक धाव मात्र मिळते. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. महेश बबन जोशी आपण जर कुठं प्रेक्षक मध्ये असाल तर आपणास विनंतीशील आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. त्याचबरोबर देवदास अनंता पाटील एक मिनिट. पंचांनी या ठिकाणी थोडासा बदल. वाईट बॉल आहे. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न. टायमिंग व्यवस्थित नाही. निश्चितच मला वाटतं बघूया या ठिकाणी फलंदाज सूरज याला मैदान सोडावं लागेल. धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न होता. अति घाई संकटात नाही आपण पाहिलं होतं. स्विच करण्याचा प्रयत्न जयेश याचा चेंडू आणि बॅटमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळेल नव्हतं आणि एक रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न होता. टॉस होईल. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. खरं तर धाव घेण्याची आवश्यकता नव्हती कारण सूरज मात्र याच्याकडे क्षमतावधी मोठे फटके खेळण्याची धाव घेण्याचा जो प्रयत्न केला होता त्यामध्ये सूरज मात्र बाद झालेला आहे. आणि आता मात्र मागच्या सामन्याचा हिरो मोनिश आलेला आहे. सूरज थळे आलेला नाहीये. मोनिश फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. बाद झालेला फलंदाज आपण सूरज याला पहिला. नेक्स्ट फलंदाज न्यू बॅट्समन मोनिश येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाडी घेतोय जितू. या ठिकाणी फलंदाज थोडासा चपल. चेंडूला हुकचा फटका आपण पाहतो. चेंडू लॉंग रेसिमकडे ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड मधून अप्रतिम क्षेत्ररक्षण. मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. एक धावेने गावदी ओळ्या संघ पोहोचतोय. 17 धाव संख्येवर दुसऱ्या षटकाला प्रारंभ. आतापर्यंत दोन फलंदाज तंबूच्या आश्रयाला सलामी जोडी आपण पाहतोय. पवन आणि सूरज ही मात्र डगआउट मध्ये. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी जयेश याला. चेंडूला ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. निश्चितच एक सोनं संधी होती. संधीचं सोनं करता आला आणि चेंडू जातोय डीप पॉइंट सीमाच्या बाहेर चौकार. जयेशच्या बॅट मधून अतिशय चांगला फटका आपण
पुन्हा एकदा डीप पॉईंट सीमाशेर जाणारा चौकार जयेशच्या बॅटमधून येतोय आणि चौकारण संघाची धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकते ती 25. समाप्तीनंतर धावसंख्या ती 25% आपण विचार केला 12.50 ची सरासरी एक चांगली सुरुवात आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की मैदानामधून आपण जयेश याला अजून पाहतोय. एक ॲडव्हान्टेज ऑप्शन आहे ओडिया संघाचं. जयेश संघाची सर्वात महत्त्वाचं ट्रम्प कार्ड आहे. येणाऱ्या फलंदाजामधून आपण पाहणार आहोत सूरज थली याला मागच्या सामन्यामधून ज्यानं खरोखर अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. नक्कीच मोहन भोईर, जर गावदेवी ओळी संघाला एक मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर जयेश पाटील वंडरबॉय भिवंडी याला जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर थांबावं लागेल. आणि जर प्रेशर बिल्डअप करायचं असेल तर स्वयंभू पायगाव संघाला जयेश पाटीलला लवकर बाद करावा लागेल. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय वैयक्तिक पहिलं आणि गोलंदाजी दुरा सांभाळतोय चंदन. एक संघातील एक महत्त्वाचं ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. कित्येक सामन्यामधून अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीने आतापर्यंत ज्यानं केलेली आहे चंदन. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक आता तो पंचांकडे गाठ घेतोय. या ठिकाणी मात्र चेंडूवर जागेऊन फोर्स केलं अतिशय देखणा फटका. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क षटकार. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. होतं फटक्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज चंदन. चेंडूला फ्लिकचा फटका पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय आउट ऑफ पार्क षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. आणि बघूया हॅट्रिक साधतोय का षटकारांची. खराब गोलंदाजी जसं प्रश्न तसं उत्तर दिलं जातं मोनिशाच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 7 धावांनी पुढे सरकते ती 37. एक विशाल लक्षाकडे आता मात्र वाटचाल करताना ओडिया संघ थोडंसं अटॅक क्रिकेट ॲग्रेसिव्ह क्रिकेट आपण पाहतोय. मोनिशाच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार, एक उत्कृष्ट फलंदाजी. पुन्हा एकदा चंदन राईट मोडचा मारा. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. आणि या स्पर्धेतली तिसरी हॅट्रिक साधणारा फलंदाज ठरतोय मोनिश. फलंदाज आपण मोनिशाला पाहतोय. षटकारांची अटी साधल्याबद्दल मोनिश तुला एक 500 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेले आहे. मानसी प्रकाश गणपत पाटील ओडगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, जेजीबीचे प्रॉपरायटर आहेत आणि त्यांच्याकडनं मोनिशसाठी एक 500 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर झालेलं. धन्यवाद. धावसंख्या मात्र 7 धावांनी पुन्हा एकदा पुढे सरकते ती 43. मात्र विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना ओडिया संघ पाहतो. थोडंसं अटॅक क्रिकेट ॲग्रेसिव्ह क्रिकेट हायलाइट क्रिकेट जणू पाहतोय आपण. पुन्हा एकदा गोलंदाज चंदन राईट मोरचा मारा. स्ट्राईक रोटेट करतोय मोनिश. आता मात्र थोडासा निश्चितच पंच नो बॉलचा इशारा करतात. तसे खराब चेंडू पंच नो बॉलचा इशारा करतात. एक अवांतर धावणे संघात धावसंख्या होती ती 44. चेंडू फ्री असणार. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू भिरकावून दिला जाता चेंडूला. चेंडू जातोय पुन्हा एकदा आउट ऑफ पार्क. अतिशय चांगला फटका ज्याच्या बॅट मधून आपला पहिला. धावसंख्या होती ती 50. या अगोदर वन मॅन आर्मीची भूमिका आपण सूर्याच्या माध्यमातून पाहिली होती. आता मात्र मोनिश यासाठी 50 धावाही पूर्ण होतात. काय फलंदाजी केलेली आहे मोनिश याने. पुन्हा एकदा चंदन. पुन्हा एकदा चेंडूला फोर्स केलाय आणि 5वा षटकार ज्याच्या बॅट मधून येतोय. बघूया 6 षटकार मारून एक तालुका क्रिकेट मधून विक्रम प्रस्थापित करतोय की काय.
58 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 58. एकंदरीत तिसऱ्या षटकात आपण विचार केला तर गुणलेख अल्पेश गायकवाड आम्हाला सांगतात किती धावा आल्या. अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आणि गोलंदाज संपादक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे नितीन. नितीन येतोय. स्ट्राईक रोटेटकडे संधी येते. संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज जयेश. आज मात्र एकाकी किल्ला लढवणार आपण फलंदाज पाहिला. मोनिश याला काय फलंदाजी अफलातून फलंदाजीच्या बॅटमधून आपण पाहिली. जयेश याच्या बॅटमधून अतिशय चांगला फटका. 1 बॉन्स पहिल्या टप्प्यावर चेंडू जातोय. कव्हर क्षेत्रामधून ट्रॅव्हल होतोय. 1 बॉन्स चौकार. आणि जयेश याच्या बॅटमधून आपण चौकारांची हॅट्रिक पाहतोय. ज्याप्रमाणे हॅट्रिक साधली होती षटकारांची मोनिश याने आणि त्याच्याच पावलावर पावलं ठेवून जयेश मात्र चौकारांची हॅट्रिक साधतोय. या स्पर्धेतली पहिली चौकारांची हॅट्रिक जयेश याच्या बॅटमधून. संघात धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकते ती 62. एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना गवदी उड्या संघ. चेंडूला स्विचिट रिव्हर्सचा फटका आपण पाहतो. निश्चितच चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत षटकार जयेशच्या बॅटमधून येतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 68-68. अजून निश्चितच गावदी उड्या संघ परिपूर्ण रिचार्ज झालेला संघ दिसतोय. एक अफलातून फलंदाजी आज या मैदानामधून गावडी उड्या संघाच्या माध्यमातून आपण विशेष करून मोनिशाच्या बॅटमधून या अगोदर आपण पाहिलं होतं. गोलंदाज नितीन. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. मात्र या ठिकाणी फटका फसतोय. अप्रतिम झेल आउटफील्ड मधून केलं जातं. सूचित करण्याचा प्रयत्न होता. चेंडू कव्हर क्षेत्राकडे जातोय. लँडिंग झाला चेंडू अतिशय अप्रतिम. स्लॉगचा फटका निश्चित आपण पाहिला होता. मात्र त्याहून अधिक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय आणि पारी समाप्त होते जयेश याची. ब्राह्मणदेव भाटाळे विपक्ष बंद्र्यामूर्ती कल्लेरे दोन संघांमधून पुढील सामना असेल. मला वाटतं बंद्र्यामूर्ती कल्लेरे संघ या ठिकाणी दाखल आहे. प्रतिस्पर्धी संघ ब्राह्मणदेव भाटाळे प्लीज आपण याचे टॉस बॉक्सशी संपर्क लगेच साधायचा आपण. चला प्लीज वेळ कमी घ्या. गोलंदाज नितीन पुन्हा एकदा सज्ज होते. मागच्या सामन्यातील सामनावीर मागच्या सामन्यातील सामना विराचं पारितोषिक ज्यांना पटकावलं होतं मॅच विनर जो ठरला होता उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहिली होती. सूरज येतोय. नेक्स्ट फलंदाज सूरज थळे. नितीन पुन्हा एकदा सज्ज होतो. मार्गस्थ पंचांकडे गाठ घेतोय. आपल्या षटकातील पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय आणि स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मागच्या सामन्यामधून ज्याला आपण पाहिलं होतं अतिशय विस्फोटक फलंदाजी सूरज. अजूनही येणाऱ्या अंतिम षटकावर 3 चेंडूंची फेक शेष आहे. या ठिकाणी मात्र चेंडू ऑन साईडला खेळलं जात आहे. चेंडू जातोय शॉट मिड विकेटला. आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण मिळेल. फक्त एक धाव. फेक निश्चित थोडीशी रॉंग एंड झाली होती. मात्र एकच धावेवर समाधान. धावसंख्या 1 धावाने पुढे सरकते ती
69. एक पण मोठ्या मी तर म्हणेन मोहनभैरी खराब चेंडू होता, समाचार घेता आलेले नाही, फुलटा चेंडू होता. अशा चेंडूची जागा खरं तर सीमारेषेच्या बाहेर असते. बरोबर सर, खरोखर बघितलं तर चेंडू अतिशय खराब होता. ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार होता तसा घेता आला नव्हता फलंदाजाला. आता मात्र गोलंदाज कमबॅक होतोय, कारण की एकंदरीत आपण पहिल्या 2 चेंडूचा विचार केला, पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाज परिपूर्ण कमबॅक होतोय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी नीती याच्या माध्यमातून आपण पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू मला वाटतं शेष आहे. आतापर्यंत फक्त 11 धावा दिलेल्या आहेत आणि बघूया येणाऱ्या शेवटच्या चेंडूवर कशा प्रकारची फेक करतोय, डॉट चेंडू जातोय की एखादा मोठा फटका लागतोय. नितीन, आता मात्र अतिशय खराब चेंडू, सुंदरसा फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. फलंदाज सफल झाला होता. टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी सज्ज होण्यात आमचे सहकारी समालोचक मोहन भैर. ओव्हर टू मोहन भैर. धन्यवाद सर. मान्यवर कक्षामध्ये मी आवाज देऊ इच्छितो सन्माननीय अनिलजी म्हात्रे. आपण याचं एक महत्त्वाच्या सामन्याचा आपण नाणेफेक करायचं आहे. बंदरामध्ये कालेर विपक्ष ब्राह्मणदेव भाटाळे दोन्ही संघाचे संघटक या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही संघांचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक केलं जातं. मात्र नाणेफेक होण्यापूर्वी दोन्ही संघांना सूचित केलं जातं हा सामना फक्त आणि फक्त 4 षटकांचा आहे. कोण बोलतो डिसाईड करा. चला, बंदऱ्यामूर्ती काय म्हणणं आहे? छाप असं म्हणणं आहे आणि मला वाटतं ज्यावर तेच पडतंय मान्यवर. आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये जाऊन विराज म्हणवायचं आहे. मित्र, 4 षटकांचा निर्धारित सामना आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. समोरच्या संघात आपण विचार केला तर या संघाकडे बॅटिंग लाईनअप अतिशय सुंदर आहे. तर अशा संघाला आपण किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? 30 ते 35 धावा रोखण्याचा प्रयत्न करू. मात्र त्यासाठी गोलंदाजी फार महत्त्वाची. आपल्याकडे असं कोण ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील की ज्यांच्याकडनं चांगली अपेक्षा असेल? रोशन आहे, शरद, सुनील. पहिल्या सामन्यामधून आपण अतिशय चांगली कामगिरी केली, तेच सातत्य या महत्त्वाच्या सामन्यामधून बघायला मिळेल. हो. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. मित्र, पहिला प्रश्न असा विचारतो का आपण नाणेफेक झालेली नाणेफेक आपण जिंकली असती तर आपला निर्णय काय होता? क्षेत्ररक्षण. मात्र कुठेतरी आता प्रवास अगेन्स्ट जायचं आहे, विरुद्ध दिशेने आपल्याला फलंदाजी करायची आहे. आणि प्रथम फलंदाजी करताना तालुका क्रिकेटचा जर आपण विचार केला तर बंदरामध्ये कालेरा संघ थोडासा रँकिंगचा संघ आहे, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. मग तो फलंदाजी की गोलंदाजी आहे, एक बलाढ्य संघ आहे. मात्र अशा बलाढ्य संघाला आपण किती धावांचं आव्हान ठेवणार? 50+. 50+ निश्चितच एक चांगल्या सेफ धावा असतील. मात्र त्या करण्यासाठी फलंदाज कोण आपल्याकडे असतील की ज्यांच्याकडनं जास्त अपेक्षा असेल? जितू आहे, प्रयाग आहे, भावेश आहे, शुभम आहे. आणि निश्चित तालुका क्रिकेट बलाढ्य संघ आपण पराभूत केले, त्यामुळे आपलं थोडंसं मनोधैर्य निश्चित वाढलेलं असेल आणि येणारा सामना हा प्रेक्षकांना एक अतिशय चुरशीचा आणि रंगतदार बघायला मिळेल. हो, नक्कीच. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. ग्राउंडमधून ब्रेकिंग न्यूज येते. 2 संघांमधून नाणेफेक झाली होती. नाणेफेकीचा कौल लागतो बंदरामध्ये कल्लेर संघाच्या बाजूने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आमंत्रित केले गेले ती ब्राह्मणदेव बाटाळे संघाला फलंदाजीसाठी. मी आपणास घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्जित आमचे परममित्र, आमचे गुरुवर्या, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज, व्हॉइस ऑफ ठाणे, O2 डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. धन्यवाद मोहन भोईर. मित्रांनो, यानंतरचा सामना असा होणार आहे की दोन्ही संघाचा आपण जर विचार केला तर ब्राह्मणदेव भाटाळे संघाकडे अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी उपलब्ध आहे आणि बंदऱ्यावरती कालेर संघाकडे उत्कृष्ट फलंदाजी आहे. म्हणजे गोलंदाजी आणि फलंदाजी मधला सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. धारदार गोलंदाजी आणि एक विस्फोटक फलंदाजी. तर जाऊया आपण महत्वाच्या सामन्याकडे की विशाल स्कोर 76 धावांचं लक्ष्य, म्हणजे आस्किंग 100 जर आपण बघितलं 19 धावांचं. म्हणजे सुरुवातीला स्वयंभू पायगाव संघाला सामना जिंकायचा असेल तर सुरुवातीपासून आक्रमण करावं लागेल, आक्रमक फलंदाजी करावी लागेल. आणि गावदेवी ओवळी संघाला सामना जिंकायचा असेल तर फलंदाजाने जे कमावलेलं आहे ते मात्र गोलंदाजांना कमावावं लागेल. उत्कृष्ट गोलंदाजी करावी लागेल आणि फलंदाज लवकर बाद करावे लागतील.
एसी आयोजनाला आमचे संदेश वखारे, आमच्या कॉमेंट्री पॅनलचे जे सचिव आहेत तर मनोज ठाकरे एवन जोडी ज्याला संबोधलं जातं त्यांच्याकडे हार्दिक शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर आमचे सहसचिव शशिकांतजी म्हात्रे आणि आमचे कवी, लेखक आणि समालोचक चिकणे ब्रदर्स यांनी सुद्धा हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. पहिलं षटक राजदीप खेळण्यासाठी सज्ज होते. नितीन, पहिला चेंडू फुलटा चेंडू, मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळालेली आहे. यास तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे बीमरसाठी. आमच्या तिसऱ्या पंचाने आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे आहेत टीव्ही पंच. तर पहिल्या चेंडूवर बीमरची मागणी केलेली आहे. बीमर कारण दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू असणारे तिसरे पंच येतील. आणि लक्षात घ्यायचं आहे आपण 10 सेकंदात हा डिसिजन घ्यायचा आहे. प्रत्येक कर्णधाराने लक्षात घ्यायचं आहे. बीमरची मागणी आमचे तिसरे पंच पाहतील, त्यानंतर निर्णय देतील, डिसिजन देतील. बीमरसाठी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. पंचांचा या ठिकाणी डिसिजन येते. हा चेंडू बीमर आहे, बीमर चेंडू आहे. 1+1 2 धावा मिळत आहेत आणि यानंतरच्या चेंडूवर फ्री हिट असणार आहे. राजदीप पहिला चेंडू बीमर हाताळला होता. या चेंडूवर फ्री हिट असणार आहे. फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा करून घेतोय, वापर करून घेतोय जितू गवळी ते बघायचं आहे. तसा ही जितू एक विस्फोटक विध्वंसक फलंदाज आहे. राजदीप राईट आर्म, याला पुलचा फटका खेळलेला आहे. चेंडू क्षेत्ररक्षण आहे, गॅप मधून चेंडू सीमारेषेकडे जातोय आणि सीमा पार होतोय. चौकार. रायगाव संघाची 6 बिनबाद 76 धावांचे एक विशाल लक्ष्य आहे. हाय स्कोरिंग सामना आपण पाहतो. यापूर्वीचा सामना आपण लो स्कोरिंग बघितला होता. ब्राह्मणदेव भाटार संघाची धारधाव गोलंदाजी बघितली होती. नंतर पुन्हा राजदीप राईट आर्म. पुन्हा एकदा मात्र टायमिंग साधता आलेले नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, धावबाद करण्याचाही प्रयत्न केला जातोय, मात्र एक धाव पूर्ण होते. कदाचित एसटीवर जर नेम साधला असता तर कदाचित पंचांना विचार करावा लागला असता. एक धाव मात्र मिळते. धावसंख्या होते 7. बिनबाद 7. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. 76 धावांचं लक्ष आहे. 4 षटकामध्ये 24 चेंडू आणि 76 धावा म्हणजे एक विशाल लक्ष समोर ठेवलेलं आहे. राजदीप राईट आर्म. खेळण्यासाठी सज्ज होते नितीन यांनी पहिल्या सामन्यामध्ये 31 धावांची तुफानी खेळी केली होती. या सामन्यामध्ये काय करते बघायचंय. याला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे, मात्र चेंडू कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करते. चेंडू सीमारेषेकडे जातोय. आणवण्यात यश मिळतंय, मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावबाची शक्यता आहे. 3 धावा पूर्ण होत आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा मिळत आहेत आणि 3 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 10. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या 10. असं वाटते की हा सामना सुद्धा रंगतदार अवस्थेमध्ये होईल, पण एक विशाल लक्ष समोर ठेवलेलं आहे. 76 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. वेलकम
ओंकार शेट्टे इन कॉमेंट्री बॉक्स. राजदीप यावेळेला मात्र लॉफ्ट केला, भिरकावून दिलेला आहे आणि चेंडू डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. बॅटिंग लाईनअप आहे, कारण यानंतर येणारा तेजस, त्यानंतर येणारा दीपक मडवी असे नामांकित फलंदाज संघामध्ये आहेत. सुरुवातीला सांगितलं की फलंदाजांनी खूप काही कमावलंय गावठी ओळी संघाच्या. यानंतर कमवायचं आहे ते गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल, कारण दोघांची कामगिरी फार महत्त्वाची असते. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. राजदीप राईट आर्म, पुन्हा एकदा फटका खेळलाय. चेंडू हवेत, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आणि एका टप्प्यानं हा चेंडू लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर जातोय. चौकार. वीस धावा झालेल्या आहेत. अजूनही षटकातला मला वाटतं हा शेवटचा चेंडू आहे. राजदीप राईट आर्म, याला पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेत, झेल होण्यासारखी संभावना नाहीये, कारण कुठलाही क्षेत्ररक्षक शॉर्ट मिडविकेटला मिळवला नाही. आणि पहिलं षटक एक दमदार सुरुवात बघायला मिळते स्वयंभू पायगाव संघाची. बिनबाद 21. म्हणजे अजूनही आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड माहिती पडतं की 3 षटकामध्ये 55 धावांची आवश्यकता आहे. 76 धावांचा विशाल लक्ष्य आहे. 18 चेंडू आणि 55 धावा. लक्ष्य मोठं आहे, पण क्रिकेटमध्ये अशक्य हे शब्द कधीच वापरला जात नाहीये. काही होऊ शकतं. शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत मात्र कुठल्या प्रकारे भविष्यवाणी केली जात नाहीये. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये 2 भविष्यवाणी खऱ्या ठरल्या होत्या. 1992चा वर्ल्ड कप पाकिस्तान जिंकेल ही भविष्यवाणी सुनील गावस्कर यांनी केली होती, आणि 1996चा वर्ल्ड कप श्रीलंका जिंकेल ही भविष्यवाणी रिचर्ड हॅडली यांनी केली होती, आणि दोन्ही भविष्यवाणी खऱ्या ठरल्या होत्या. बिनबाद 21 आणि दुसरं षटक कोण घेऊन येते बघायचंय. मात्र कमबॅक करावं लागेल दुसऱ्या षटकामध्ये. गोलंदाजीमध्ये अजय येतोय. वंडरबॉय भिवंडी जयेश पाटील याचा बंधू, पेशानं इंजिनियर. मात्र कमबॅक करावा लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 21 धावा पटकावलेल्या आहेत. अजय येतोय. अजय पाटील ओळीगावचे समर्थक सुद्धा मोठ्या संख्येने आलेले आहेत. सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय, कारण तसंही स्पर्धाही त्यांचीच आहे. त्यामुळे विनोदजी पाटील त्याचबरोबर आर डी स्पोर्ट ओळी यांनी आवाहन केलेलं आहे की जे सर्व मान्यवर जे कोणी असतील त्यांना विनंती असणार आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन ही स्पर्धा पाहायची आहे. अजय येतोय दुसरं षटक घेऊन आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होते. जितू खेळतोय आपला वैयक्तिक. सोळा धावांवर. त्यामुळे 2 चौकार आणि 1 षटकार मारलेला आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण पांगवलं ते 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी. त्यामध्ये एक शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षण बदल केला जातोय. एक मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे सिंगल वाचवण्यासाठी. येस, वेळेसंदर्भात सहकार्य करायचंय. सिंगल वाचवण्यासाठी एक मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर एक शॉर्ट थर्ड मॅनला, शॉर्ट फाईन लेग आणि एक क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजे मिडॉप. मिडॉनचा षटक थोडासा वाईडिश आहे. पण गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. गोलंदाजी संकेत येतोय
लेफ्ट आर्म. येस, संकेत याने चेंडू सोपवलेला आहे. 6 क्षेत्ररक्षक 5 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवर तैनात केले. त्यामध्ये एक डिपिश पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. संकेत येते गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेलू ते का बघायचं आहे. झेल मात्र घेता आलेले नाही. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार चौकार. शहात्तर धावांचं लक्ष आहे. नाही, या मैदानावरती आहे ना काहीही घडतं. कारण याचं ज्वलंत उदाहरण गावदेवी ओळी दुसरी मॅच खेळते. 12 बॉल 44 करून ते आलेत. तर समोरचा संघ देखील आपल्यामध्ये एक ॲबिलिटी घेऊन या मॅचमध्ये उतरतोय. मात्र हा बॉल अगदी महत्वाचा आहे. आणि फ्रंट फुटला येऊन डान्सिंग डाऊन द ट्रॅक ब्रँडन मॅक्युलमची आठवण करून देत असताना लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. आउट झाला होता. थोडासा पुढे गेला होता आणि बघितले की उजव्याच्या बाहेरचा चेंडू आहे. फोर्स केला होता. अतिशय सुंदर फटका आणि एका टप्प्यानं हा चेंडू वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर गेला होता, चौकार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. सुरुवातीला तुम्ही मोनिशला आक्रमण करताना पाहिलं, नंतर तुम्ही जयेशला देखील पाहिलं आणि आता टीम सांगतीये स्वयंभू पायगाव, बारी बारी सबकी बारी, पहले हमारी अब तुम्हारी. आणि आतापर्यंत बॉल टाकून झालेत 8 आणि या मॅचमध्ये धावा झालेत 29. माझं लक्ष या मॅचमध्ये एक लागलंय, जे तिसरं षटक येईल ते कोणाकडून करेल जेपी. कारण प्रेषित एक राईट आर्म सीमर बॉलर आहे, अजय सारखा एक चांगला गोलंदाज त्याच्याकडे आहे. त्यामुळे तिसरं षटक आहे ना या मॅचचं प्रतिबिंब असेल आणि त्या षटकामध्ये ना हा सामना एकतर्फा होईल की या सामन्यामध्ये जिंकण्याची आशा आणि स्वप्न शेवटच्या टप्प्यापर्यंत ठेवेल पायगाव, याचं चित्र स्पष्ट होईल. संकेत याला पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. चेंडू हवेत आहे आणि याला मात्र झेल सुटतोय. हे मात्र धोकादायक ठरू शकतं. जितू गवळीयाला जीवनदान देणं कदाचित महागात पडू शकतं गावदेवी ओळी संघाला. म्हणूनच क्रिकेटमध्ये गवई सर म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. आणि आतापर्यंत जर त्याची बॅटिंग आपण पाहिली, इंडिव्हिज्युअल 25 वरती तो बॅटिंग करतोय. म्हणजे क्षमता आणि जिद्द आहे या खेळाडूकडे. लक्ष नक्की 76चं या मॅचमध्ये. बट आमच्याकडे देखील एक अशी क्वालिटी आहे, टीम सांगतीये पायगाव. कारण पायगाव म्हटलं तर दीपक मडवीनं या गावाला क्रिकेटचं बागडू पाजलंय. त्यामुळे हा संघ एकच सांगत राहील, शेवटच्या टप्प्यापर्यंत हारलो तरी चालेल पण लढलो कसं, हा विचार मात्र गावदेवी ओवीनं शेवटपर्यंत करायला हवा. आणि नंतर पायगाव हे नाव ऐकलं तरी ओवीला मैदान कोणतंही असो घाम हा फुटायलाच हवा. अशीच कामगिरी सध्या करतीये टीम बॅटिंग करत असताना पायगाव. संकेत स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग साधता आलेला नाहीये. फक्त एकच धाव आणि धावसंख्या झालेले 31. नेट टू नेट फाईट बघायला मिळते कारण आस्किंग रन रेट 19 धावांचा आहे आणि आतापर्यंत पाहतोय आपण 31 धावा झाल्या. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर क्षेत्ररक्षक थोडासा बदल केला जातोय. एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक डीपिश पॉइंट, लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, सातत्यानं जो फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय, पुन्हा एकदा चेंडू निर्धाव होतोय. संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर.
लेफ्ट आर्म. यावेळेला मात्र स्विच हिटचा फटका आणि चेंडू जातोय डिपिश पॉइंट सीमापार षटकार. नीट टू नीट फाईट बघायला मिळते. 37 धावा झालेल्या आहेत आणि 39 धावा करायच्या आहेत 2 षटकामध्ये. 2 षटकामध्ये 37 आणि 2 षटकामध्ये 39, म्हणजे नेट टू नेट फाईट. काय संघर्ष बघायला मिळतोय मित्रांनो. जीवन एक संघर्ष आहे. अनिल कपूरचा खूप चांगला चित्रपट आहे आणि क्रिकेटमध्ये तर कित्येक वेळा संघर्ष बघायला मिळतोय आणि संघर्ष व्हायलाच हवा. आणि या मॅच मध्ये तर भरपूर मोठा संघर्ष आहे टीम स्वयंभू पायगावसाठी. त्यामुळे एकच म्हणेल, जितना कठीण संघर्ष होगा उतनी ही शानदार जीत भी होगी. आणि 2 षटकांच्या अखेरीस धावा झालेत धावफलकावरती 37. या मॅच मध्ये त्यांना बनवायच्यात 76 धावा, म्हणजे अजूनही इथनं जिंकण्यासाठी रन्स करायच्यात 39. लक्षात जास्त महागडं तर वाटत नाहीये, बट एकच म्हणेल, सध्या जी फाइट करती है ना स्वयंभू पायगाव, ती पाहिल्यानंतर कदो मुश्किलों से थोड़ा और कठिन हो जाए, कदो चुनौतियों से थोड़ा और कठिन हो जाए. नापना चाहते हो अगर हमारी किस्मत को, तो कदो आसमान से और थोड़ा ऊपर हो जाए. 76 रनचं टार्गेट असून देखील ही टीम अगदी त्या टार्गेट पर्यंत पोहोचायचंय अशाच प्रकारे सुरुवात या मॅच मध्ये करतीये. मात्र बॉलिंग ट्रॅक वरती येतोय गावदेवी ओव्हिडचा गेम चेंजर, फ्युचर ब्राईट या बॉलरचं एक राईट आर्म सीमर प्रेषित जोशी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना. यस, प्रेषित येतोय. मात्र कमबॅक करावं लागेल प्रेषित. पहिल्या 2 गोलांना थोडस नाराज केलेलं आहे. हा चेंडू मात्र उजव्याच्या खूपच बाहेर जातोय. आता मात्र एक समस्या निर्माण, कारण नो बॉलचा इशारा आहे आणि एक धाव सुद्धा मिळते आणि फ्री हिट असणार आहे. आता कॅल्क्युलेशन काय हवं सर, 12 बॉल आहेत, 12 बॉल मध्ये आपल्याला 6 षटकार मारायचे आहेत. हे माइंडसेट ठेवावं लागेल. 12 बॉल 38 भरपूर डिफिकल्ट वाटतं ना ऐकल्यानंतर की 12 बॉल मध्ये 38 करायचे आहेत. पण हे जर तुमचं माइंडसेट बदललं, म्हणजेच पॉझिटिव्ह ऍटिट्यूड तुमच्यामध्ये जर असला, 12 बॉल मध्ये 6 बॉल आपल्याकडे एक्स्ट्रा आहेत, तर ते कॅल्क्युलेशन कुठेतरी हवं स्वयंभू पायगाव टीम कडे. मात्र दुसऱ्या बाजूला प्रेषित पाटील एक चांगला बॉलर आहे, मात्र पहिलाच बॉल त्यांना नो टाकलाय. याला फटका केला डाऊन दी ग्राउंडचा. चेंडू हवेत आहे, क्षेत्र चेंडू खाली येतोय. थोडासा थ्रंबल झाला होता, मात्र झेल घेतोय. झेल फ्री हिट आहे, मात्र त्याने लक्षात ठेवायचंय, कारण फ्री हिटचा चेंडू होता आणि बऱ्याचशा वेळा गफलत होते. कारण भिवंडीमध्ये एका स्पर्धेमध्ये आमच्या पंचांनी सुद्धा बोटवर केलं होतं. असं घडलेलं आहे, घडतात. म्हणून क्रिकेटमध्ये काय ना, तुम्हाला प्रत्येक बॉल वरती अगदी सतर्क राहावं लागतं. डोळ्यातून काजळ चोरायला कधी कधी वेळ लागतो ना, तेवढा वेळ देखील क्रिकेटमध्ये तुम्हाला विचार करायला लागत नाही. कारण एक एक सेकंदामध्ये घेतलेला निर्णय आणि तिथे झालेली चूक तुम्हाला एक वर्षभर त्या स्पर्धेची वाट लावण्यास भाग पाडते. याला फटका खेळलेला आणि चेंडू जाते लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. काय फलंदाजी करतोय आणि हाय स्कोरिंग सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. संघर्ष बघायला मिळतोय ना. कॅच कोणाची सोडली आहे ना, ते प्रत्येक बॉलवरती जी तू सांगतोय, आणि प्रत्येक बॉलवरती आता तुम्हाला डोक्यावरती हात का द्यावा लागतोय, कारण तुम्ही आधी केली चूक. म्हणूनच आपण म्हणतो ना, युद्धाच्या काळात जास्त रक्त सांडून मृत्युमुखी पडण्यापेक्षा शांततेच्या काळात घाम गाळा. तुम्हाला युद्धाच्या वेळी ती प्रेरणा आणि तो संघर्ष शांततेचा काळ देईल. कारण प्रत्येक वेळी आपण म्हणतो ना, अपयश अपयश नावाचा शब्द तुमच्या कानामध्ये फुंकर मारून सांगत असेल की तुम्ही आता पराभूत होता, त्यावेळी स्वतःला एवढंच सांगा, मेक इट लार्ज. प्रेषित याला पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, मात्र चेंडू क्लिअर करतोय मिड विकेट बाउंड्री. ती 43 धावांवर आणि धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. 51 धावा झालेल्या आहेत. 50 धावा पूर्ण, म्हणजे आता जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे,
9 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. आणि आता मात्र मिडल कॉन्फरन्स नक्कीच बघायला मिळणार आहे गावदेवी ओळी संघामध्ये. व्हॉट अ मॅच. आणि आजवरच्या 2 वर्षाचं क्रिकेट मी जेवढं गावदेवी ओवळीचं भिवंडी विभागामधलं पाहिलं ना, या टीमचा बॉलिंग डिपार्टमेंट नेहमीच विचार पडण्यास भाग पडलाय. म्हणूनच क्रिकेटमध्ये म्हटलं जातं वन ऑर टू प्लेयर्स नो टीम डिपेंड इन वर्ल्ड. जगामध्ये कुठलाच असा खेळ नाहीये किंवा कुठलाच असा संघ नाहीये जो 1-2 खेळाडूंवरती निर्भर असतो. युनिटी स्ट्रेंथ का म्हटलं जातं, टीमवर्क मेक अ ड्रीम वर्क का म्हटलं जातं, तर प्रत्येक खेळाडूला कमिटमेंट द्यावी लागते. सो तुम्ही 4 ओव्हरमध्ये 40 रन कराल, तुमचे 3 बॉलर 10 रन देतील आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये तुम्ही 30 देताय तरी तुम्हाला मैदान सोडावंच लागतं. आणि तसंच बॅटिंगमध्ये जर ओव्हर 76 बनवतीये आणि बॅटिंग झाल्यानंतर तेच टार्गेट जर तुम्ही 76 धावेचं अगदी 10च्या सरासरीने 4 ओव्हरमध्ये 40 प्रमाणे खर्च कराल तर फलंदाज रन्स किती करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न ओवी संघाला नेहमीच पडलेला असतो. फायनली या चर्चेमध्ये एक सुटकेचा निश्वास सोडणारा गावदेवी ओवीसाठी हा डॉट बॉल येतोय. 8 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी बनवायच्या त्या मॅच मध्ये इथनं अजूनही 25 धावा. येस, पहिले दोन्ही सामने दोन्ही संघाने अतिशय संघर्षपूर्ण जिंकले होते आणि हा सामना जिंकण्यासाठी सुद्धा दोन्ही संघ संघर्ष करतायत. दोघांनी संघर्ष करावा लागतात पहिले दोन्ही सामने जिंकायला पहिल्या फेरीतले. प्रेषित राईट आर्म पुन्हा फटका, टाइमिश टाइम फटका आहे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा मात्र प्रयत्न केला जात नाहीये, फक्त एकच धाव मिळणार आहे. आता मात्र 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. आणि या 2 चांगल्या बॉल नंतर पुन्हा एकदा पारडं भारी झालंय ते म्हणजे टीम गावदेवी ओळीचं. तर या बॉलवरती मोठा फटका आला तरी पण आपण म्हणू शकतो की 70% मॅच ओवळी आणि 30% मॅच पायगावच्या बाजूनं. बट इथे जर मोठा फटका आला नाही तर आपल्याला तेच डिफरंट आहे ना 80-20 असं पाहायला मिळेल. त्यामुळे जी फाईट सध्या पायगाव करतीये ती फाईट टिकून ठेवायची असेल आणि पायगावला सांगायचं असेल या मॅच मध्ये गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचं कारण बनायचं आहे, तर या सामन्यामध्ये 76 धावा चेस करून इतिहास घडवण्याचा प्रयत्न स्वयंभू पायगावला करावा लागेल. प्रेषित याला मात्र हुकचा फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्र चेंडू खाली येतोय आणि ह्या वेळेला मात्र महत्वपूर्ण झेल. आणि एक गोष्टीकडे आपण लक्ष टाकलं, जेव्हा बॉल हवेमध्ये होता माहिती होतं इनिंगचा या षटकाचा लास्ट बॉल जर आपण क्रॉस झालो तर नेक्स्ट ओव्हर स्ट्राईक मिळणार नाही. स्वतःला थांबवून ठेवलं जितू गोवीनं आणि हा थोडासा ना धोक्याचा संकेत आहे मी मला गावदेवी ओळीसाठी. कारण या मॅच मध्ये आता संघर्ष नो डाऊट मोठा झाला, बट जितू गोवी देखील संघर्षाला तयार आहे आणि तो सांगेल का या मॅच मध्ये टीम ओवीला लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की सफलता मिळाली. आणि शेवटचे 3 बॉल मध्ये त्याने फक्त 1च रन खर्च केली ती या मॅच मध्ये अमूलाग्र बदलाव घडवून आणतीये गावदेवी ओवळी क्रिकेट संघासाठी. आरटी ट्रॉफी 2020चा मनमुराद आनंद पूर्ण भिवंडी शहर घेते आणि tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आरटी ट्रॉफी 2020 मध्ये. 6 बॉल 24 रनची गरज कॅच सोडल्यानंतर ही मॅच सोडण्यास भाग पाडेल का ओवळी क्रिकेट संघाला जितू गोवी या ऐकूयात डॉक्टर गवी सरांचा आवाज. यस, 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 24 धावांची. 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 43 धावांवर खेळतोय, 44 धावांवर खेळतोय या ठिकाणी जितू. अर्धशतक पटकावून आपल्या संघाला विजय मिळवून देतोय का हा एक मोठा प्रश्न आहे. आता मात्र वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. गावदेवी ओवळी आम्हाला ऑर्गनायझिंग कमिटीकडून सूचना आलेली आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. खूप वेळ झालेला आहे या सामन्याला, तसे हाय स्कोरिंग सामना आहे. अंतिम षटक घेऊन येतोय अजय. यामध्ये ड्राईव्ह केलेला आहे, चेंडूला सरळ जातोय तो लॉंगॉनला, फक्त एकच धाव मिळेल. आता मात्र 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. चांगला चेंडू हाताळलेला आहे कारण एकेरी किंवा दुहेरी धाव्याने काही साध्य होणार नाहीये स्वयंभू पायगाव संघाला.
आता मात्र खेळण्यासाठी संघाचा कर्णधार तेजस मुकादम आलेला आहे आणि त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. अजय यावेळेला मात्र फलंदाज स्क्वॉट बिहाइंड बाद. एक चांगल्या स्थितीमध्ये वाटलेला संघ स्वयंभू आता मात्र असं म्हणेन की नक्कीच गावदेवी ओळी संघ विजयाकडे वाटचाल करतोय. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता म्हणजे प्रत्येक चेंडूला सीमारेचा रस्ता दाखवावा लागेल. चंदन येते फलंदाजी करण्यासाठी. बॉल चॉईस करायचे नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनं. 4 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. अजय याला फुलटॉस चेंडू आणि भिरकावून देण्याचा प्रयत्न मध्ये चेंडू हवेत आहे आणि ह्याच बरोबर बॅक टू बॅक हा दुसरा धक्का. आणि आता मात्र मित्र म्हणेन जर कुठल्या प्रकारे नो किंवा वाईट चेंडू टाकला नाही तर मात्र गावदेवी ओवळी संघ हा विजयाच्या उंबरठ्यावर आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाहीये. की 76 टार्गेट देखील जवळजवळ बॉलर्सला कुठेतरी धोका होता. त्यामुळे नक्कीच सांगेल टीम ओव्हीला बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला भरपूर मेहनत अजून करावी लागेल. कारण जर तुमच्याकडे 2, 3, 4 चांगले बॅट्समन तुम्हाला 15 पेक्षा जास्त सरासरी देतात आणि ती देखील तुम्ही जर अवघड वाटू लागता तर नक्कीच बॉलिंग खराब होतीये. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न मला वाटते बॅटला स्पर्श झाला होता. काय गोलंदाजी हाताळलेली आहे अजय यांनी. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये. कारण आज सामना अगदी दोलायमान स्थितीमध्ये होता आणि अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळते अजय द्वारा. त्यामुळे की संघासाठी कमबॅक केले अगदी विजयपथावर घेऊन जाण्यासाठी महत्वाचं षटक हाताळतोय अजय. याला फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्रक चेंडू खाली येतोय आणि याचबरोबर जितू गवळी याची खेळी सुद्धा संपुष्टात. 45 धावांची खेळी करून बाद झालेला आहे. मात्र संघाला विजय मिळवून देऊ शकलेला नाहीये होतं. कारण जितूकडून त्या अपेक्षा तर नक्कीच होत्या की तुमचं कॅल्क्युलेशन आता काय मॅच मध्ये तुम्ही बाहेर झालात तर 5 धावा तुम्हाला बनवायच्यात. अजून वेळ देखील तुमच्याकडे भरपूर होता तर त्या अनुषंगाने अर्धशतकाकडे वाटचाल व्हायला हवी होती. पण काही हरकत नाहीये. एक चांगली फाईट दिली जितूनं आणि मात्र त्याचा जो संघर्ष होता फायनली तो थांबला आणि सामन्यामध्ये देखील कुठेतरी आता प्रवास थांबवावा लागेल. तो म्हणजे टीम ओवळीच्या विरुद्ध स्वयंभू पायगाव क्रिकेट संघाला. अंतिम बॉल इथे शिल्लक आहे. बॉलर सज्ज होईल आणि हा फटका सीमेरेषेच्या दिशेनं जात असताना चौकार 76चं टार्गेट होतं आणि या मॅच मध्ये अतिशय चांगली कामगिरी झाली. 57 पर्यंत पोहोचू शकला तो म्हणजेच संघ स्वयंभू पायगाव आणि 19 धावेनं इथे पराभव स्वीकारावा लागला स्वयंभू पायगावला. याचं कारण काय तर नक्कीच ज्याच्या नावानं पायगावचं क्रिकेट जाणलं जातं हर्ट ऑफ भिवंडी म्हणून ज्याला संबोधलं जातं तो थोडासा दुखापतग्रस्त होता. त्याची कमतरता